समाचार अब तक, सत्य का साहस। आयुक्त कार्यालयामध्ये माननीय आयुक्त साहेबांना आम्ही टिमकी प्रभाग क्रमांक 8 ह्या क्षेत्रातल्या सिव्हिर लाईनच्या अनेक समस्याला घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे आलेलो होतो। गेल्या 3 महिन्यापासून ह्या क्षेत्रामध्ये सिव्हिर लाईनच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहे। जीर्ण झालेल्या लाईनना ताबडतोब बदलावी याच्याकरता आम्ही ही समस्या साहेबांकडे ठेवली। आम्ही आयुक्त साहेबांना म्हटलं की ह्या क्षेत्रामध्ये सफाई कामगार व क्षेत्रातला जो इन्स्पेक्टर आहे तो सुद्धा काम करत नाही, त्याची लापरवाही आहे। सहाय्यक आयुक्त आजपर्यंत त्या एरियामध्ये कधी दौरा घेतलेला नाही आणि लोकांच्या संपर्कामध्ये नाही आहे आणि लोकांच्या संपर्कामध्ये नाही आहे याच्यामुळे त्या तिथल्या ज्या समस्या आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। या अनेक समस्यांना घेऊन आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये आज आलेलो होतो। आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि अधिकाऱ्याला युद्ध स्तरावर काम करण्याचे आदेश दिलाय आणि त्यांनी हेही सांगितलं जर हे काम जर ताबडतोब केलं नाही तर अन्यथा आम्ही तुम्हाला घरी बसवू असा आयुक्त साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला। ते 25 घरामध्ये चिकनगुनियाचे पेशंट आहे आणि 4 घरामध्ये डेंग्यूचे पेशंट आहे। ह्या सगळ्या आज जे महिला या ठिकाणी दिसत आहे हे मजदूरी करणारे, हात मजदूरी करणारे, घरकाम करणाऱ्या महिला आहेत। या महिलांच्या घरामध्ये आर्थिक जो बोजंडा आलाय याला नागपूर महानगरपालिकाचे अधिकारी त्याला जिम्मेदार आहे आणि ही मागणी केली आहे की त्या संबंधित लापरवाह अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करा, अन्यथा त्या एरियाच्या त्या क्षेत्रातून त्यांचा ट्रान्सफर करा, हे सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। 8 दिवस वाट पाहू। जर 8 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारीने जर त्या युद्धस्तरावर काम केलं नाही तर पुढची जी लढाई राहील नागपूर महानगरपालिकेच्या विरोधात, या जनप्रतिनिधीच्या विरोधात आम्ही पोलीस कंप्लेंट करू व त्यांना कशी धडक शिकवता येईल त्याच्या आम्ही पूर्णपणे पाठोपाठ प्रयत्न करू।